अमावस्येची भयान रात्र होती. एकदम काळा कुट्ट अंधार, काहीच दिसत नाहीये. आणि माझा ना एक मामा आहे गावाला. तो त्याच्या घरी एकदम शांत बसला होता, म्हणजे काही टेन्शन नाही, मस्त टीव्ही बिव्ही बघत होता आपला आपला. आणि अचानक ना लाईट गेले, अजून अंधार झाला, एकदम शांतता पसरली. आणि सर अचानक बाहेर एकदम सोसाटाचा वारा वाहू लागला. अचानक कुत्री ओरडायला लागली. कुत्रा असं का करतो? कुत्रा नाहीये, हे गुबाड आहे, गुबाड. आणि अचानक मामाच्या घराच्या दारावर काय झालं? काय झालं? शरू, अचानक मामाच्या घराच्या दारावर एक फांदी पडली झाडाची. मामाला वाटलं काहीतरी गडबड आहे, बाहेर कोणीतरी आहे. मामा पटकन उठला आणि दाराजवळ गेला. अरे मामाला उठू दे ना, तू बस ना. हा मी बसतो. तो दाराजवळ गेला, त्याने हळूच दार उघडलं. बिजा घरात थोडी गंजली होती. दार पूर्ण उघडला. मामा बाहेर गेला. मामाने बाहेर बघितलं तर बघतो तर काय काय? बाहेर कोणीच नव्हतं तायडे. बाहेर कोणीच नव्हतं. त्याने इकडे बघितलं, मामाने तिकडे बघितलं, मामाने वर बघितलं, मामाने खाली बघितलं, मामाने समोर बघितलं, मामाने मागे बघितलं, कोणीच नाही. मामा थोडा घाबरला. तो पडवी जवळ गेला. पडवी जवळ एक खुर्ची का काहीतरी होतं. त्याने ते उचललं आणि तो परत घरात यायला लागला. आणि मागे वळून बघतो तर काय काय? शरू, मामाच्या घराच्या दाराच्या उंबऱ्यात एक आकृती होती. कळत नव्हतं नक्की काय आकृती आहे. आणि त्याच वेळी अचानक वरून विजा चमकू लागल्या. मध्ये ढग पण कडाडले. पण त्या विजेच्या प्रकाशात मामाला स्पष्ट दिसली ती आकृती. आणि त्याला कळलं की ती एका बाईची आकृती आहे. मामा पटकन त्या आकृती जवळ जाऊ लागला. पहिले तो खुश झाला की ती बाई म्हणजे मामी आहे. तो खुश झाला. तो धावत त्या बाईकडे जायला लागला. पण त्याला पटकन आठवलं की अरे, मामी तर माहेरी गेली, म्हणजे ही बाई कुठेतरी वेगळी आहे. मामा तिथेच थांबला. मामा त्या बाईकडे एकटक बघतोय, ती बाई मामाकडे एकटक बघते. आणि तेवढ्यात वरून धो पाऊस सुरू झाला. मामा पावसात चिंब भिजलेला. मामाला पुढे जायचंय त्याच्या घरात. मामा चिखला तो चालायला लागला. बेडूक. पण मामाला काही पुढे जाता येईना, कारण ती बाई तशीच उभ्यावर उभी. मामा तसाच तिथे भिजत राहिला. आणि पहाटे कोणाला तरी तो रस्त्यावर तसाच चिंब भिजलेला सापडला. शरू, पुढचे 4 दिवस माझ्या मामाला 104 ताप होता. माझा मामा खूप घाबरला. तो सतत त्या उंबऱ्याकडे बोट दाखवत राहायचा आणि जोरात ओरडायचा, तिकडे कोणीतरी आहे, तिकडे कोणीतरी आहे. हळूहळू मामा बरा झाला. पण अजूनही त्याला रात्री बेरात्री दारावर असा आवाज येतो. आता रिसेंटलीच माझा मामा एकदा शांत बसला होता घरी. अचानक लाईट गेले आणि मागून कुठून तरी त्याच्या खांद्यावर हळूच एक हात आला. हळू ना, अगं मी आहे, गोष्ट सांगतोय ना. असं काय करतोय? मी आहे. बरं चला,
उद्या सकाळी लवकर उठायचं. चला 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 चला. चला अरे एवढ्या लवकर कोणी झोपायला आता माझी पण एक गोष्ट सांगते ना मी आम्ही ना मठामध्ये गेलो होतो म्हणजे अशी एकदम पॉझिटिव्ह तायडे झोप आली यार, झोप आली. ए तायडे, पिंपळाखाली खूप वेळ थांबू नको. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. हॅलो मकरंद मी कोण मकरंद? मी मॅक बोलतोय. अरे हो रे बॅग तूच ऐक ना तू काय काय करतोय. हा मला झोप येत नाहीये रे. ऐक ना तू ये ना इकडे. हा नाही नको तायडे, आता एवढं रात्रीचं एकदा झोपलो मी, आता नको. एकदा उद्या सकाळी सरांनी लवकर उठायला सांगितलं. ये ना माझ्या रूम मध्ये आपण गप्पा मारूया ना. माझी ती गोष्ट सांगायची राहिली ना मठातली. अरे मग उद्या सांग ना गोष्ट तुझी. मॅट एक माझी मेणबत्ती पण संपत आली आहे. मॅक किती झोपा काढणार आहेस तू. अरे यार फोनची बॅटरी पण 1% वर आहे. मेणबत्ती पण विझेल. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी शर्वरी काय तुला काय नाही होणार. घाबरू नको MDG रोज कोण आहे ना. भूतभीत काय नसतं. हां भूतभीत काय नसतं भूत थोडी असतात. हां नसतात ना. हां नसतात. बंद आहे बेडचं बंद आहे. अरे काय नाही होणार. कोण आहे मस्करी करताय ना माझी. हा मस्करी माझी शॅडो आहे. कोण आहे. हा हे बघा मारेन ना अशी. कोण आहे. समर्थ श्री स्वामी 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 समर्थ. कोण आहे. कोणी आहे का. मी जय खान.